नमस्कार मंडळी. मी आलेलो आहे आमच्या बाबूबाई यांच्याजवळ. त्यांचं वय केवळ 102 वर्ष आहे आणि खरी भारतीय संस्कृती जर पाहायची असेल तर वयाच्या 102व्या वर्षी त्या अंथरुणावर असताना सुद्धा जेव्हा परका माणूस आला तर आल्याबरोबर त्यांची धावपळ जी होती की डोक्यावर पदर घ्यायचा. पण आम्ही त्यांना सांगितलं की राहू द्या पदर, कारण त्यांनी गाऊन घातलेला आहे. परंतु 102 वर्ष वय असून सुद्धा त्या आजपर्यंत एकदम सुदृढ आहेत. म्हणजे केवळ ते पडल्याने फ्रॅक्चर झाल्याने अंथरुणावर आहेत, परंतु त्यांचे कान शाबूत आहेत, त्यांचं बोलणं शाबूत आहे, त्यांचा मेंदू शाबूत आहे. आणि विशेष म्हणजे मी त्यांना आता असं विचारलं की 102 वर्ष तुम्ही जगले तर ते तुम्हाला आत्ताच्या 60-70 वर्षाच्या बाया थकून जातात, तुम्ही थकल्या नाहीत, काय कारण आहे त्याचं? त्या बोलल्या ना हा. गावठी जेवण, गावठी खाणं आमचं. गावठी खाणं पहिलं. हा, गावठी खाणं. गावठी खाणं, गावठी म्हणजे गावराणी खाणं. गावराणी खाणारी ही जी पिढी आहे की 102 वर्ष जगतं, ती एक उत्तम उदाहरण आपल्या पुढे आहे. आणि आता मी बाबूबाईंना सांगणार आहे की तुम्ही तुमच्या काळातले आपल्या ऐराणीतले झोक्यावरचे गाणं आम्हाला म्हणून दाखवा. हा, बोला. कोणतं गाणं म्हणू वाटे? झोक्यावरनं कोणतं बी गाणं म्हणा. मन मन याद बी येते त्याची. कोणतं बी याद करा. हा. एक दुखतं का काय ती याद राहिली? हा, मन 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 नाही ते बी- हे गाणं म्हण. हा, गाणं म्हणा, गाणं म्हणा. बरं, चल, चल. सुट्ट्या बदलले. हाताने कैरी तथानी कैरी, हेच काही गाणं. नाही, आकाजीनं गाणं, नाही. गट्यावरनं गाणं. हा, त्या नाही. हा, गट्यावरनं गाणं म्हणा. उतरी रे जाऊ उभे राहू एकीकडे, एकीकडे उभे राहू एकीकडे. चैतरली गेली चौकडे, य भगवानली गेली चौकडे. बस का? हा, नाही ते सोबन गायत न सोबन गायत ते येस का तुमले? दामेंडा पाडतायत, दामेंडा नाही नाही येत का?